मी 5वीत असताना मला कोलायटिस अल्सर डिटेक्ट झाला. त्या पलीकडे खूप आहे, तर ते मला पूर्ण जगापर्यंत पोहोचवायचं. ह्याला इथं काय काम करायचंय, याने जाऊन बाकीचे काम करावे. त्यामुळे मग मी ते पॉझिटिव्हिटी ती मनात ठेवायला लागलो की हा आपण करू शकतो. हा आत्ताचाच त्रास आहे, तुला थोडे दिवस होईल, पण नंतर तू पूर्ण बरा होशील. आणि त्यामुळे मग महाराष्ट्रीयन जे खाद्य संस्कृती आहे ती तिथे त्यांच्या समोर मांडावी. आणि हा विचार हा होता माझ्या मनात की आपल्याला जिंकूनच यायचंय. मूळचा सोलापूरचा असलेला आणि वयाच्या अवघ्या 20 वर्षामध्ये त्यांनी एक अशी स्पर्धा जिंकली आहे ज्या स्पर्धेमध्ये 109 विद्यार्थी होते आणि तो एका आजाराशी सुद्धा झुंज देत होता. या सगळ्यांमध्ये त्यांनी ही स्पर्धा जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा केला या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे. तर आयुष, तुझं स्वागत आहे. धन्यवाद. तर कसं गेलं तुझं बालपण, कसं गेलं? बालपण म्हणजे खूप असं कठीणच होतं मला, कारण मी 5वीत असताना मला कोलायटिस अल्सर डिटेक्ट झाला आणि त्यानंतर मग मला खूप त्रास होत होता की अन्न पचायचं नाही. दिवसातून 20 ते 22 वेळा लूज मोशन्स व्हायचे, त्यामधनं ब्लिडिंग व्हायची आणि माझं ब्लड 4.3 ला गेलं होतं. त्यामुळे मला 4 वेळा ब्लड लावावं लागलं. ओके. तू वयाने इतका लहान आहे, तुझ्या आयुष्यामध्ये एवढे अडचणी आल्या, तू एका आजाराशी झुंज देतोय, तरी देखील तू एवढा पॉझिटिव्ह कसा काय राहू शकतोस? त्या गोष्टी मागचं फक्त एकच कारण आहे, म्हणजे माझी फॅमिली. मम्मी, पप्पा आणि दादा ह्यांनी मला लहानपणीपासून खूप सपोर्ट केलं. मला खूप त्रास व्हायचा, पण तरी तिघांनी मला कधी जाणवू दिलं नाही की माझ्यामुळे त्यांना त्रास होतो. ते मला सारखं सपोर्ट करायचे, मोटिवेट करायचे की तुला काही नाही झालं, हा आत्ताचाच त्रास आहे, तुला थोडे दिवस होईल, पण नंतर तू पूर्ण बरा होशील. आणि त्यामुळे मग मी ते पॉझिटिव्हिटी ती मनात ठेवायला लागलो की हा आपण करू शकतो. ग्लोबल एज्युकेशन संस्थेमध्ये ॲडमिशन घ्यावं असं तुला का वाटलं? ॲक्च्युली त्यांचे जे काउन्सिलर्सने आम्हाला जे काउन्सिलिंग केली त्यामध्ये असं कळलं की इथं फक्त मुलांना शिकवत नाहीत की मुलं आले, टीचर्स आले, त्यांनी शिकवलं झालं असं नाही, पण ते मुलांना पर्सनली काही डाऊट्स असतील तर ते पूर्ण मुलांचे डाऊट्स क्लिअर होस्तोवर एक्सप्लेन करणं. मुलांना जे वेगवेगळे करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ज्या पुढे जाऊन आम्हाला जी इंडस्ट्री आहे, केटरिंग इंडस्ट्री किंवा हॉटेलची इंडस्ट्री, त्यामध्ये कामाला येतील असे एक्सपिरियन्स मिळतील असे काही कॉम्पिटिशन्स भरवणं किंवा कुठला लेक्चर, सेमिनार्स आमच्यासाठी कॉलेज हे करत होते, अवेलेबल करून देत होते आम्हाला. आणि त्यामुळे मग कळलं की हां, इथे आपल्याला स्कोप आहे. आणि तिथेच आम्हाला UAI ग्लोबलचे काउन्सिलर्स भेटले, काजल मॅम आणि अनिकेत सर. आणि त्यांनी मग पप्पांना सांगितलं, कॉलेजबद्दलची माहिती दिली. म्हणले की तुम्ही एकदा या, व्हिजिट करा, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही ॲडमिशन घ्या, नाही तर इट्स युअर चॉईस. मग आम्ही तिथे गेलो आणि तिथे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आमची काउन्सिलिंग केली. आणि त्या काउन्सिलिंगमध्ये तिथेच आम्हाला वसुधा मॅम, शेफ रिजवान आणि शेफ आनंद भेटले. आणि मग त्यांनी सांगितलं की तू काळजी करू नको, तुला पॅशन असेल तर तू कर, आम्ही तुला सपोर्ट करू. तुला जर कधी वाटलं त्रास झाला तर तू आम्हाला सांग, आम्ही तुला पूर्ण सपोर्ट करतो. टीचर्स, फॅकल्टी जे होते ते पण खूप सपोर्टिव्ह होते. म्हणून म्हटलं की हां, आपण इथे घ्यावं ॲडमिशन. आता तुझी स्पर्धा जिंकली, त्या स्पर्धेमध्ये तुझी डिश बनवली होती ती महाराष्ट्रीयन होती. हां, तर ती महाराष्ट्रीयन डिश करावी असं तुला का वाटलं आणि त्या डिशमध्ये वेगळे पण काय होतं ज्याच्यामुळे तू ती स्पर्धा जिंकू शकलास? मला पहिला मी काहीतरी वेगळं विचार केला, पण म्हटलं की आपण महाराष्ट्रीयन करावं. आपण पुण्यातून लखनौला चाललोय, तर आपण आपलं महाराष्ट्रीयन जे खाद्य संस्कृती आहे ती तिथे त्यांच्यासमोर मांडावी, त्यांना ती टेस्ट करायला द्यावी. कारण त्यांना ती टेस्ट भेटली नसेल किंवा खूप क्वचित कुठल्या तरी हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये खाल्ली असेल त्यांनी. जे आपण घरी करतो जेवण, महाराष्ट्रीयन जेवण,
त्याची चव खूप वेगळी असते. आणि त्याच्यातलं एक जे आपण म्हणतो ऊब जे आपण म्हणतो महाराष्ट्रीयन जेवणाची, ती त्यांना अनुभवता यावी म्हणून मी महाराष्ट्रीयन थाळी बनवली. आणि त्यामध्ये सगळ्यात वेगळं म्हणजे मी प्लेटिंगसाठीच जे आपलं ट्रेडिशनल कांस्याचे जे ताट असतं, ताट वाटी आणि ग्लास, तो वापरलेला. ती खूप एक आउट ऑफ द बॉक्स गोष्ट होती. आणि त्यांना त्यामधले फ्लेवर्स जे होते ते खूप आवडले, त्यामुळे त्यांना ते युनिकनेस फील झाले त्यात. आता तू जेव्हा स्पर्धा जिंकलाय तेव्हा आणि तुझं जे महिन्यापूर्वीचं आयुष्य होतं त्याच्यामध्ये काय बदल झालाय? बदल खूप झालाय, कारण काही महिना म्हणजे 1 महिन्यापूर्वी सगळे फक्त ओळखायचे की हा आयुष आहे, बोलायचे एवढंच. पण आता इवन म्हणजे सगळ्यांचे फोन कंटिन्यू चालू आहेत. आणि जे आपण म्हणतो अटेन्शनची एवढी सवय नव्हती मला, पण आता ती अटेन्शन खूप भेटायला लागली आहे. थोडं वियर्ड फील होतं कारण फर्स्ट टाइम आहे म्हणून. पण वेगवेगळे शो जे आपण प्लॅटफॉर्म्स म्हणतो, मीडिया प्लॅटफॉर्म, तिथे इंटरव्ह्यूज किंवा जे बाईट म्हणतो ते देणं, त्याचं थोडंसं काहीतरी ते वेगळं फिलिंग, फर्स्ट टाइम मीडियासाठी बाईट देण्याची, तर खूप वेगळा अनुभव आहे. तू आता शेफ आहेस, तू वेगवेगळ्या डिश बनवतोस, पण तुला वैयक्तिक कोणती डिश आवडते? म्हणजे 2 डिश माझ्या फेवरेट आहेत, एक तर पाणीपुरी आणि मसाले भात. तर या दोन्ही डिशेस मी कधीही खाऊ शकतो. काय कारण या दोन्ही डिश आवडण्यामागचं? आणि पाणीपुरी तुला कोणती, म्हणजे सोलापूरची पाणीपुरी आवडते का? दोन्ही. कारण म्हणजे सोलापूरचे पाणी जे असं थंड जे असतं त्याच्याने आपल्याला, आणि पुऱ्या खूप मोठ्या असतात, ती एक गोष्ट एक वेगळी. आणि लहानपणापासून पुण्याचं जे रगडावाली खाल्लेली पाणी, जी गरमवाली, ती वेगळी. पण या दोन्ही पाणीपुरीचं कंपॅरिझन नाही करू शकत मी, कारण दोन्ही माझ्यासाठी स्पेशल आहेत. तुझा या शेफ इंडस्ट्री मधला तुझा आवडता शेफ कोणता आहे? माझा आवडता शेफ म्हणजे मी सगळ्यात पहिला ज्या शेफला बघितलं आणि तेच माझे मेंटर म्हणून मी त्यांना मानलेलं की रणवीर ब्रार. कारण म्हणजे फर्स्ट टाइम एक तर ते मास्टर शेफ मध्ये दिसायचे, आणि मग त्यांच्याबद्दल मी थोडं रिसर्च केली, थोडं यूट्यूब आणि गुगलवरनं माहिती काढली. मग तेव्हा असं कळलं की ते पण माझ्यासारखंच त्यांचं होतं लहानपणी, की आपण जसं मी मम्मी आजी किचनमध्ये काहीतरी करताना मी त्यांच्या मागे जायचो, काय करतात, आपल्याला काय करता येईल का, असं करता येईल का, असं करण्याचं ते पण तसेच करायचे रणवीर ब्रार. म्हणून तिथं एक लिंक कनेक्ट झाली. आणि ते फक्त तेवढंच नाही तर की ते जे रुरल एरियाजमध्ये जे आपल्या डिशेस आहेत तिथपर्यंत जाऊन त्या डिशेस एक्सप्लोर करणं, त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, हे पण एक त्यांचा एक वेगळा शो यायचा. त्या शोमध्ये बघून मी वेगळ्या डिशेस शिकलो. तिथले कुठल्या वेगळ्या राज्यातले दुसऱ्या डिशेस असतील त्याबद्दल जाणून घेतलं, आणि म्हणून मग त्यांना मी माझं मेंटॉर मान. तू स्पर्धेला ज्यावेळेस जात होता, जेव्हा ट्रेनमध्ये होतास, त्यावेळी तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू होतं आणि तुला असं वाटलेलं की तू ही स्पर्धा जिंकणार आहेस? ट्रेनमध्ये जाताना तर खूप वेगवेगळे थॉट्स होते, कारण फर्स्ट टाइम फॅमिलीला सोडून मी एवढा लांब चाललेलो, तो एक विचार. परत तिथं गेल्यावरती काय करायचं आपल्याला, कसं होईल आणि सेटअप कसा असेल, तिथं होईल का आपलं बरोबर टाईममध्ये, ते विचार होतं. आणि विचार हा होता माझ्या मनात की आपल्याला जिंकूनच यायचं आहे. मी हे मनात ठेवलेलं की आपल्याला जिंकायचंच आहे, पण जरी नाही जिंकलो तर हिरमुसून नाही जायचं, हे पण मनाची तयारी होती की जरी नाही जिंकलो तरी वाईट नाही मानायचं, पण जिंकायचा प्रयत्न 100% करायचा. तू तुझ्या आजाराविषयी आणि तू स्वतःला एवढं पेशन्स, कंट्रोल कसं काय ठेवतोस त्याच्याविषयी थोडंसं सांग. खूप खडतर प्रवास होता शाळेमध्ये जाताना, पण ते स्कूल लाईफ तर मला जगता झाली नाही. आणि प्लस माझे पाय सुजायचे, एवढा पाय असेल तर एवढे माझे पाय सुजून व्हायचे, त्यावर चट्टे यायचे. मला पाय चालायचं वेगळी गोष्ट, उभाही राहता येत नव्हतं. 3 दिवस असेच पाय सुजायचे. आणि तेव्हा मग शाळेमध्ये जर पेपर असेल आणि पाय सुजले असेल तर शाळेने तर कॉपरेट केलंच,
पण मम्मी पप्पा मला शाळेमध्ये घेऊन जायचे. पप्पा असं मला हातावरती उचलून घेऊन जायचे. मी तिथं बसून पेपर लिहायचो. आणि मग शाळेने सांगितलं की तुझं अजून 10वी पास व्हायची आहे तुला, आणि तू फक्त पेपर द्यायला ये, तुझ्या अटेंडन्सचा आम्ही बघू काय करायचं ते. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फॅमिलीने पण खूप सपोर्ट केला. काही जण होते की म्हणायचे की तू काय करू शकत नाही. आणि ह्या आजारामुळे मला खाण्याची आवड खूप होती आधीपासून, आणि त्या आवडीमुळे मला माझ्या खाण्यावरती बंधनं पडले. त्यामुळे मग मी खाण्याकडे अजून अट्रॅक्ट झालो आणि कुकिंग शोज जास्त बघायला लागलो. आणि तिथून मग मी वेगवेगळ्या डिशेस ट्राय करायला लागलो. सगळ्यात पहिली जी डिश मी बनवली ती होती मोमोज. आणि मग त्या गोष्टीनंतर वेगवेगळ्या डिशेस, जसं पावभाजी झालं, डोसा झालं, परत गौरी गणपतीमधलं नैवेद्य, अशा वेगवेगळ्या गोष्टी मी बनवायला लागलो घरी. आणि सगळ्यांना टेस्ट करायला जायला लागलो, सगळ्यांना आवडायचं. पण मग नंतर मला कळलं की आपण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पण करिअर करू शकतो. आणि त्यानंतर जसं मी सगळ्यांना सांगायचो की मी हॉटेल मॅनेजमेंट करणार, तर सगळे म्हणायचे की तू नाही करू शकत, तुझी तब्येत खूप बारीक आहे, तुला उभारणं होणार नाही, तिथं तुला करता येणार नाही. मी म्हणलं नाही, मी करू शकतो. मी हे मनात ठरवलेलं की मला करायचंय, मी करू शकतो आणि मी करणारच. तर 10वी मी 73% पास आउट झालो NCL मधून. आणि मग 11वी 12वी पण घराच्या जवळच केली. तिथलेही फॅकल्टीज खूप चांगले होते, त्यांनी सपोर्ट केला मला. तेव्हाही थोडा त्रास होत होता. ॲलोपॅथीचे जे गोळ्या होत्या खूप 500 mg वगैरे अशा हेवी गोळ्यांमुळे माझी हेल्थ आणि जी हार्मोनल जे आपण चेंजेस, ग्रोथ म्हणतो, ती स्टक झाली. आणि त्यामुळे माझी हाईट अशी लहान राहिली, पण माझं ब्रेन डेव्हलप होत राहिलं. मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे फूड बद्दलचे नॉलेज भेटत राहिले. मी ते ग्रास्प करून ते दुसरीकडे कुठं इम्प्लिमेंट करता येतात ते बघत होतो. आणि मग 11वी 12वी पास आउट झाल्यानंतर मी JEEची परीक्षा दिली, NCHM JEE. आणि त्यामध्ये मला 1230वा नंबर आला, ऑल इंडिया रँक. आणि मग त्यामध्ये सीट अलॉटमेंट राऊंडच्या पहिल्याच राऊंडमध्ये मला IHM मुंबईमध्ये ॲडमिशन भेटलेलं, सीट भेटलेली. पण पप्पांना अटॅक आला म्हणून मग आम्ही त्या वर्षी एक ड्रॉप घेतलं. पण वर्ष वाया जाऊ नये म्हणून मग 1 वर्ष ITIचा कोर्स केला, कोपा म्हणून, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट. आणि त्या कोर्समध्ये पण मग मी तिथं पहिल्यांदा स्वतः घराबाहेर पडायला लागलो. मला आधी असं व्हायचं की कुठेही जायचं म्हणलं ना की मम्मी किंवा पप्पा किंवा दादा हे पाहिजेत सोबत, त्यांच्याबरोबरच मी जाणार आणि त्यांच्याबरोबरच येणार. पण ते हळूहळू कमी व्हायला लागलं. मी स्वतः जायला लागलो, स्वतः घरी यायला लागलो बसने आणि जे आपण म्हणतो पब्लिक ट्रान्सपोर्टने. ॲक्च्युली सुरुवातीला मला त्रास व्हायचा, आउट ऑफ हँड जे जायचं, आणि अँगर इश्यूज तेव्हा खूप होते. पण नंतर मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागलो की आता ही गोष्ट आपण पूर्णपणे तर काढू नाही शकत आपल्या आयुष्यातनं. लोक बोलतायत काहीतरी, ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. आणि मग ते मी लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं. आणि जो त्रास होतोय त्याला कसं टाळता येईल किंवा त्याच्यावरती काय उपाय करता येईल ते बघायचो मी. आणि त्यामुळे पेशन्स, कामनेस ते ठेवायला मी शिकलो. आता काय करणार आहे पुढं, तुझी काय वाटचाल असेल, भविष्यामध्ये काय प्लॅनिंग्स आहेत करायचे तुझ्या? भविष्यामध्ये असं की डिग्री कंप्लीट झाल्यावरती मी माझं स्वतःचं हॉटेल ओपन करणार. आणि त्यानंतर ते इन्कमचा सोर्स झाला. पण मला रिसर्च पण करायची, PhD करून रिसर्च करायची आहे. जे आपले महाराष्ट्रीयन किंवा जे आपले इंडियन जो क्युझिन आहे त्यामधले जे विसरले गेलेले जे डिशेस आहेत आपल्या, त्या मला जगासमोर आणून आपलं जे इंडियन क्युझिन ते पूर्ण जगापर्यंत पोचवायचे. जे फक्त जे लोकांना आता फक्त एवढंच माहिती, बटर चिकन, नान एवढंच माहिती, ते नाही आहे आपलं इंडियन क्युझिन. त्या पलीकडे खूप आहे. तर ते मला पूर्ण जगापर्यंत पोचवायचं. तुझ्या प्रवासामध्ये तू म्हणालास की तुला तुझ्या आई वडिलांनी खूप सपोर्ट केला. खूप तुझ्या आई वडिलांचं थोडंसं सांगशील का की त्यांचं कसं
नेचर आहे किंवा बॅकग्राऊंड त्यांचं काय होतं? ॲक्च्युली मम्मी पप्पा दोघंही खूप सपोर्टिव्ह आहेत आणि म्हणजे त्यांना जेव्हा मी म्हणजे मला स्वतः जेव्हा लक्षात आलं की मला कुकिंगमध्ये करायचं तेव्हा मी सांगितल्यावर त्यांनी मला सपोर्ट केला खूप. आणि कधी कधी थोडंसं वाटायचं, त्यांनाही वाटायचं की करू शकेल का, कारण मला घरात पण खूप त्रास व्हायचा. मी इवन घरात करताना पण कधी कधी मध्येच येऊन बसायचो, 15 मिनटं उभारलो की येऊन बसायचो. मग तेव्हा जरा त्यांना पण वाटायचं की ह्याला होईल का नाही, पण तरी मी करून दाखवलं. बर, तर आता तू शेफ आहेस, कुकिंग क्षेत्रात आहेस, तर तू सोलापूरच्या फूड कल्चरला कसं बघतोस? तिथे सोलापूरचं फूड कल्चर खूप डायव्हर्स आहे. जसं की पार्क स्टेडियम वरची चौपाटी, अशोक चौकातली पाणीपुरी आणि सुप्रजाची पावभाजी, सुधा इडली गृह आणि कनलेचं रसपानगृह, ह्या गोष्टी इथं खूप क्राऊड असायचे. म्हणजे माझ्या पप्पाने सांगितलं की त्यांच्या टाईमपासून ते इवन आतापर्यंत यंगस्टर्सची खूप तिथं क्राऊड असतो, खूप गर्दी असते आणि त्या खूप फेमस जागा आहेत सोलापुरातल्या. आता जे नवीन कुकिंग क्षेत्रात जे येऊ इच्छिणारे मुलं असतील तर त्यांना तू काय सांगशील? त्यांना एकच म्हणेल की जर तुम्हाला ड्रीम असेल, तुमचं पॅशन असेल कुकिंगमध्ये, तर तुम्ही त्याला फॉलो करावं. कारण आता मुलींना तर करू देतील, पण मुलांना कसं असतं की मुलगा आहे हा किचनमध्ये जाऊन काय करणार, तिथं लुडबुडतोय, ह्याला इथं काय काम करायचंय, याने जाऊन बाकीचे काम करावे. तर तसं दुसऱ्यांना म्हणू द्यावेत. पण तुम्ही जर तुमचं पॅशन असेल, तुम्हाला कन्फर्म माहिती की तुम्ही ह्याच्यात केलं, या क्षेत्रात करिअर केलं तुमचं, तर तुम्ही जावं त्यामध्ये. कुकिंग इंडस्ट्री किंवा हॉटेल मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जावं. तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही माहिती काढावी आणि मग त्यावरती रिसर्च करावं. त्यामध्येही फक्त कुकिंग असं नाही, आमच्या ह्याच्यामध्ये 4 डिपार्टमेंट्स आहेत: फ्रंट ऑफिस आणि हाऊसकीपिंग, F&B सर्व्हिस आणि फूड प्रोडक्शन. तर या फक्त फूड प्रोडक्शनमध्ये न जाता तुम्ही बाकीच्या ह्याच्यामध्ये पण जाऊ शकता. आता कुकिंग शिकण्यासाठी आता हे एज्युकेशन आणि कॉलेज हे तर आहेच, पण याच्या व्यतिरिक्त ज्यांना घरून शिकायचं आहे त्यांच्यासाठी काय काय सोर्सेस अवेलेबल आहेत? त्यांच्यासाठी एकतर ऑनलाईन क्लासेस तर अवेलेबल असतातच, परत यूट्यूबवरती पण त्यांना व्हिडिओज वेगवेगळे भेटतात. पण जर त्यांना जरी घरून शिकायचंच असेल कुकिंग, म्हणजे डिग्री न करता किंवा जास्त लॉंग टाईम त्यांना करायचं नसेल, तर शॉर्ट टर्म कोर्सेस असतात, 1-2 महिन्याचे, 6 महिन्याचे. तर ते लोक ते कोर्सेस करून पण वेगवेगळ्या डिशेस शिकू शकतात. चांगलं वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आपला एक प्रामाणिक हेतू असा आहे की सोलापुरातले जे चांगले लोक आहेत, ज्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये काहीतरी चांगली कामगिरी केली, अशा लोकांची स्टोरी जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. त्यामुळे आयुषची जर का तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपलं लव सोलापूरचं यूट्यूब सबस्क्राईब करा. धन्यवाद.